बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता पाहूया सविस्तर बातम्या। घोडागाडी शर्यतीच्या वादातून 18 वर्षीय युवकाचा धारधार शस्त्रानं निर्घृण खून केल्याची घटना आज इचलकरंजीत उघडकीला आली। सुशांत कांबळे असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे। या घटनेनंतर इचलकरंजी परिसरात खळबळ माजली। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात गतीनं तपास करत तिघा संशयितांना ताब्यात घेतलंय। इचलकरंजी महापालिकेच्या शहापूरमधील सरोजिनी नायडू शाळेच्या मागे आज पहाटे नेहमीप्रमाणे व्यायामासाठी नागरिक जमले होते। यावेळी नागरिकांना रक्तबंबाळ अवस्थेत एकाचा मृतदेह निदर्शनास आला। याबाबत त्यांनी शहापूर पोलिसांना माहिती दिली। ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकानं धाव घेतली असता एका युवकाचा तोंडावर, छातीवर, पाठीत धारदार शस्त्रानं वार करून खून झाल्याचं स्पष्ट झालं। जवळपास काही हत्यार किंवा मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलीस शोध घेत असताना संरक्षक भिंतीलगत मोबाईल मिळून आला। या फोनवर सुशांत याच्या भावाचा फोन आल्यानं तो मृतदेह सुशांत कांबळेचा असल्याचं स्पष्ट झालं। मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात आणल्यावर नातेवाईकांनी गर्दी केली होती। या खून प्रकरणामुळे इचलकरंजी परिसरात खळबळ उडाली आहे। दरम्यान सुशांतच्या आईच्या मोबाईलवर सुशांत अजून जिवंत आहे का अशी विचारणा करणारा फोन पहाटे आला होता। तो धागा पकडून पोलिसांनी गतीनं तपास करत एकाला मोबाईल लोकेशनवरून कोल्हापुरातून ताब्यात घेतलं। त्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत महिनाभरापूर्वी झालेल्या घोडागाडी शर्यतीच्या वादातून सुशांतचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली। 19 वर्षीय आतिश उर्फ टक्या नेटके, 21 वर्षीय आर्यन चव्हाण आणि 20 वर्षीय बाळू उर्फ प्रदीप यादव अशी संशयितांची नावं आहेत। दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुखांच्या आदेशानुसार गावभाग पोलिसांनी गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांची मोहीम सुरू केली आहे। सुशांत कांबळे हा देखील गांजाची नशा करत होता। त्याला बुधवारी ताब्यात घेतलं असतं तर ही दुर्घटना टळली असती अशी चर्चा सुरू आहे। या तपासामध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, शहापूरचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, संदीप जाधव, शेष मोरे, खंडेराव कोळी, प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, सागर चौगले, संजय कुंभार, महेश खोत, राजेंद्र वरांडेकर, साजिद कुरणे, प्रमोद भांगरे, अर्जुन फातले यांनी सहभाग घेतला। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात लागोपाठ खुनाच्या घटना घडत असल्यानं कायदा सुव्यवस्था राखण्यात आणि गुन्हेगारांवर जरब निर्माण करण्यात पोलीस अपयशी ठरू लागले आहेत का अशी चर्चा होतीये।